तर आज मी बनवणार आहे शेंगोळी. तर त्यासाठी मी ते पीठ मळलेलं आहे गव्हाचं. त्यामध्ये जिरं, लसूण आणि तिखट टाकलेलं आहे, लाल तिखट. जिरं आणि लसूण कुटून घेतलं बारीक आणि तो पिठामध्ये चुरला. तर इथे पीठ चुरून ठेवलेलं आहे आणि त्यासाठी मी ते आधण ठेवलं. तर इथे आधण ठेवलेलं आहे. तर जिरं आणि मोहरी छान असं तेलामध्ये तडतड दिली, गरम तेलामध्ये, आणि त्यामध्ये थोडी हळद टाकली आणि पाणी टाकलं आणि त्यानंतर मग मीठ टाकून दिलं आणि छान असं उकळी येऊ द्यायची आहे. आणि तोपर्यंत मी इथे शेंगोळी करून घेणार आहे. तर चला मी आता इथे शेंगोळी तयार करून घेत आहे. तर त्यासाठी एक ताट घेतला आहे इथे आणि हे संध्याकाळच्या वेळेस करणं सुरू आहे माझं, संध्याकाळच्यासाठी. तर अशा प्रकारे मी सर्व करून घेणार आहे शेंगोळी. मी पण छान असं मळलेलं आहे. खूप वेळ लागतो हे करण्यासाठी, गोल करायचं. तर इथे भरपूर सारे केलेले आहे आणि थोडं पीठ राहिलेलं आहे. तर मी अगोदर आता हे आधमध्ये टाकून देते, जे मी पाण्याचं आधण ठेवलं होतं, जिरा मोहरी टाकून, हळद टाकून. तर त्यामध्ये मी हे सोबत घेणार आहे आणि बाकीचे नंतर करणार आहे. म्हणजे हे टाकल्यानंतरच करून घेणार आहे ते पण. तर इथे बघू शकता छान असे उकळी आलेले आहे. खूप टेस्ट लागतं, खूप म्हणजे खायला खूप टेस्ट लागतं ते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर सर्व मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे सर्व शेंगोळे करून झाले आहे माझे. तर आता हे पण मी त्या आधमध्ये टाकून घेणार आहे. तर छान असे शेंगोळे शिजलेले आहे ते. तर तुम्ही बघू शकता खूप छान सूप तयार झालेलं आहे. खूप छान लागते सूप. तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे. छानपैकी शिजलेले आहे.